नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता खरेदी झाली आहे, गुलाल वगैरे टाकून झालंय, पैसे मोजून घेतलेले. नमस्कार नमत भाऊ. हो नमस्कार दादा. कुठून आले शेतकरी आज? आज आपल्याकडे सातारून माणसं जायचे. सातारावरून हो, सातारा जिल्ह्यातले. शेतकरी आले. काय नाव म्हणले आपलं? नाव काय म्हणलं? माझं नाव प्रशांत रेबे. हा, साताऱ्यावरून आले होते नवनाथ भाऊकडे. तर किती म्हशी घेतल्या आपण आज? एकच घेतली. एवढा लांबून प्रवास? हा, आज का एक घेतली? काय कारण नेमकं? पेमेंटच्या इश्यूमुळे घेतली. तर नवनाथ भाऊ झाला का व्यवहार वगैरे? हा, तर एक आपल्याकडे चौथा टाइम हा हा म्हशी घ्यायला यायचा. त्यांना विचारा, रातच्या 12 वाजता सुद्धा म्हशी दिलेले आहेत. त्यांना जेवढी दुधाची बोली तेवढं दूध दिलेलं आहे म्हशींनी. हा. मग आता इथून मागे तुम्ही आता 4-5 वर्षापासून येतात. आता तुम्ही ज्या मशीन येतात त्यांच्या व्यवस्थित बोलीत व्यवस्थित बोली आणि व्यवस्थित दूध आणि खात्रीशीर किती वर्ष झाले एकदा मोठ्याने सांगा. 5 वर्ष काही फॉल्ट लागला का म्हशीला? आणि मग लोक बाजाराबद्दल म्हणते, त्यांच्याबद्दल काय सांगतात? गैरसमज होते. म्हणजे येत नाही तेच बोलतात. हा, इथे येऊन दूर करावा. आता 2 मिनिटात नाही का, आता लाईव्ह व्यवहार करू आपण. इथं काय उघडा व्यवहार आहे. हा हा. त्यांनी बी पाहिलाय, मालकाला बोलून लगेच लाईव्ह बोलू आपण. म्हैस बघू शकतो मित्रांनो, म्हैस साईडला काढलेली व्यवहार झालेला आहे. तुमचा डेमो व्यवहार तुम्हाला दाखवलं जाणार आहे, कशा प्रकारात झालेला आहे. जाऊ दे. आभार. बरं का तो एक नाही, हिची किंमत सांग. मी दाखवा अगोदर. माऊली भाऊनी त्याला 1,20,000 सांगितली होती. हा. बरं का, माऊली भाऊनी 1,20,000 सांगितले. 10 जणी म्हैशी 1,13,000ला म्हैशी मागितली. बरोबर आहे ना? आता तुमचे 21 राहू द्या आणि तुमचे 1,13,000 राहू द्या. नेमकं बोलू का? तुम्ही ऐका 1,15,000ला. मित्रांनो, अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे. बघू शकता सातारचे शेतकरी आले होते, त्यांनी खरेदी केले आणि आता व्यवहार झाला. समाधान आहे का? कुठे भाऊ कुठे? होय, समाधान आहे का तुम्ही? झालेला व्यवहार हा? आता मार्केट कसं कमी झालंय का जास्त झालंय? आता मार्केट जर आता वाढत चालले. दिवसेंदिवस आता उन्हाळ्याचे उन्हाळ्यामुळे जरा वाढत चालली. कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8805 1335 85. चालतंय.